जय महाराष्ट्र माझ्या मित्रांनो. तर मी गावाला आलो आहे. तर आज तुम्हाला मी माझी माध्यमिक शाळा दाखवते, जिथे माझं 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. तर खूप इथे माझ्या आठवणी आहेत. तर ती माझी शाळा तुम्हाला दाखवतो आहे. चला मित्रांनो, ही आहे माझी शाळा, जिथे मी 5वी ते 10वी माझं शिक्षण केलं. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आवाळपूर. इथे माझं 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण झालं. इथे माझ्या फार अशा आठवणी आहेत, मित्रांसोबतच्या, मैत्रिणींसोबतच्या, शिक्षकांसोबतच्या. मित्रांनो, आता सायंकाळ झालेली आहे, शाळा सुटलेली आहे. तर शाळेमध्ये आता कोणी नाही आहे. तर छान असा खुला परिसर आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. छान इथे लिहिलेलं आहे, यावे ज्ञानासाठी आणि जावे सेवेसाठी. जसं आपण एंट्री करतो, छान झाडं आहेत, चारी बाजूने निंबाची आहेत, वेगवेगळी झाडे आहेत. सुरुवातीला आम्ही जेव्हा माझी शाळा होती तेव्हा इथे हे जे तुम्हाला झाड दिसतं ना, ही साईड, या बाजूला पूर्ण ही जी जागा आहे ती सायकलने भरून राहायची. कारण या शाळेमध्ये आवाळपूरचे मुलं शिकायचे, हिरापूरचे, अंतरगावचे, नांदाफाटा, नंतर बीबी, पालगाव, नौकारी, इथून येणारे मुली इथे शिकत होते. आणि हे सर्व येणारे माझे असे मित्र होते. मित्रांनो, या शाळेमध्ये ई लर्निंग आहे, म्हणजे इथे आता कम्प्युटरची सुद्धा सुविधा आहेत. छान काही नवीन बिल्डिंगा बनलेल्या आहेत आणि काही जुन्यासुद्धा बिल्डिंग आहेत. इथे आपल्या भारताची जी संविधानाची प्रास्ताविकता आहे ती छान अशी लिहिलेली आहे. आणि इकडे बघू शकता, इथे छान असा चबुतरा आहे. माझ्या वेळेस हा चबुतरा नव्हता, आता तो बनवण्यात आलेला आहे. आणि इथे आहे शाळा, ज्या इथे काही वर्गखोल्या आहेत. छान अशी शाळा माझी. इथं तुम्हाला तर मी माझ्या काही वर्गखोल्यांची सफर करून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, इथे छान झाडे आहेत. इथे शिक्षक बसतात, इथे स्टाफ रूम आहेत इथे. आणि याच्याच बाजूला असं गेलं, छान असा वरांडा आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही इथे बसायचो. फार थंडी असायची तर ऊन घेण्यासाठी. आता इथे बघा, हा पण एक क्लासरूम आहे, एक वर्गखोली आहे छान. आणि हां, त्यावेळेस स्काउट गाईडमध्ये पण होतो, नंतर NCCमध्ये पण होतो. तर ही छान अशी वर्गखोली आहेत. इथून असं जायचा रस्ता पण आहेत. इथे दिसते, इथे जुना झेंडा होता, आता नवीन झेंड्याची जागा बनवलेली आहे. आणि अशी इथे शाळा, हा छान वरंडा आहे असा. आणि मित्रांनो, या शाळेमध्ये जे मुलं छान उत्तीर्ण गुणांनी पास झालेत, त्यांचं प्रथम क्रमांकाला त्यांची सर्वांची तशी लिस्ट लावलेली आहेत, पहिला क्रमांक. आणि त्यांना काय पारितोषिक देण्यात आलेत ते पण आहेत इथे. या शाळेमध्ये सर्वच सण उत्सव छान जोमाने साजरे होतात. महापुरुषांच्या जयंत्या, छान मस्त असं इथे भारताचा नकाशा आहे. इथूनच आम्ही छान शिकायचो. छान असं ही आहे शाळा. मी जसं 5वी ते 10वी शिकलो तर प्रत्येक खोलीत असं शिफ्ट व्हायचं, 5वा 6वा 7वा 10वीपर्यंत. आणि तेव्हा ही प्रयोगशाळा होती आमची पुढे. आता अशी ही माझी नवीन शाळेची बिल्डिंग आहेत. सुरुवातीला या जागी असं मित्रांनो काय होतं की इथे छान परसबाग होती, जिथे बाग होती, इथे भाजीपाला असे लावलेले होते, फुलांची झाडे होती. आणि हा जो चबुतरा दिसतो बघा, इथे छान भलं मोठं असं झाड होतं, खूप मोठं झाड होतं. त्या झाडाच्या सावलीमध्ये आम्ही सर्व बसायचो. आता ते झाड वाढून गेलेलं आहे, पण खूप भलं मोठं झाड होतं. ही अशी नवीन बिल्डिंग आहे, जिथे MCVCचे 11वीचे क्लासेस सुरू व्हायचे, वरती पण आहेत. तर या शाळेच्या पटांगणामध्ये आल्यानंतर खूप मजा येते मित्रांनो. मजा म्हणजे खूप आठवणी जाग्या होतात. तर आता ही तुम्हाला दिसते बघा मित्रांनो, ही आता नवीन पाणी पिण्याची आहे, छान सोय केलेली आहे. नाहीतर आम्हाला ही जुनी टाकी होती, आम्ही या जुन्या टाकीमध्ये पाणी प्यायचो. तर जेव्हा आम्ही शिकायचो तेव्हा ही पिण्याची पाण्याची टाकी होती. आता ती सध्या बंद अवस्थेत आहेत, कारण तिचा उपयोग होत नाही या पाण्याच्या टाकीचा. नाही तर आम्ही इथे पाणी प्यायचो, इथे आम्ही पाणी प्यायचो. आता ती बंद झालेली आहे. आता मुलांना छान पाणी पिण्यासाठी ती जागा उपलब्ध आहे. तर या शाळेच्या पटांगणामध्ये इथे पाणी असतं. या पाण्याच्या जागी बघा मित्रांनो, छान असे फुलली आहेत. आणि सकाळच्या वेळेस काय होतात, मुलं जे मित्रांनो, जे विद्यार्थी किंवा जे गावातले मुलं पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत आहेत, तर इथे रनिंगसाठी येत असतात, रनिंग करतात. आणि सुट्टीच्या वेळेस मग इथे फुटबॉल किंवा क्रिकेट खेळत असतात. इथे हेच ते पटांगण आहे, इथे माझं पण बालपण छान गेलं. तर या माझ्या शाळेमध्ये असं छान हिरवगार झाडे लावले आहेत आणि हिरवगार असं पटांगण आहे, मैदान आहे, झाडे आहेत, शांत वातावरण वाटतं. हाच तो गेट जिथून मी एंट्री केली. आणि असं आपण एंट्री केल्यानंतर या शाळेच्या पटांगणामध्ये येत असतो.
जेव्हा जेव्हा मी गावाला येतो मित्रांनो तेव्हा 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 या शाळेला भेट देत असतो, कारण त्या जुन्या आठवणी फार जाग्या होतात. आणि म्हणतात ना, लहानपणी देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जे लहानपण एकदा गेलेलं मित्रांनो ते पुन्हा कधीच येत नाहीत, म्हणून खूप जगून घ्यायचं. मित्रांनो, माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय बघा झाडे, ते आम्ही किंवा माझ्या बॅचच्या वेळेस आम्ही ती झाडे लावलेली आहेत. आणि माझ्या अगोदरची पण जी मुलं होती त्यांनीसुद्धा ती झाड लावली. आता ती झाडे लहानाची फार मोठी झालेली आहेत. तसेचसुद्धा तुम्हाला मी दाखवतो बघा, माझ्या मागे ही काही लिंबाची झाडे दिसतात बघा तुम्हाला. ही पण आम्ही जेव्हा लावली तेव्हा फार लहान होती, आता फार मोठी झाली आहेत. जसं आम्ही मोठे झालो तशी लिंबाची झाडेसुद्धा मोठी झालेली आहेत. तर हे झाडे पाहून आम्हाला पण वाटतं, अरे हां, आपण पण किती मोठे झालेलो आहेत. पण शाळेत आल्यानंतर असं वाटतं की आपण पण अजून लहानच आहोत. ती लहानपणाची अजून आपल्याला एक अनुभूती येते, किंवा अरे हां, असं वाटतं की इथेच आहो आपण कुठेतरी खेळत. तुम्ही पण तुमच्या शाळेला गेल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल, अरे हां, असं डोळ्यासमोर येतो तो प्रसंग की अरे हां, मी इथे खेळायचो, धावायचो. आता या माझ्या शाळेमध्ये जे बॅचेस होऊन गेल्यात त्यांनी सर्वांचे स्नेहसंमेलन होत आहेत. आता माझ्या पण बॅचचं होणार. मुलं नावं जमा करतात, गोळा करतात. बघू तो पुन्हा जर क्षण झाला तर फार वेगळी आनंद होतो. ते सर्व मित्र मैत्रिणी ज्यांना आम्ही नावानं बोलायचं होतं ते सर्व मोठे झाले असतील, काही मोठ्या पदावर गेले असतील, भरपूर जणांचे लग्न झालेले आहेत, मुलं बाळ आहेत. तेव्हा आम्ही कसं दिसायचो ना, आत्ता वेगळीच एक मजा असते. तर मित्रांनो, ही माझी अशी पंडित जवाहरलाल नेहरू शाळा, जिथे माझं माध्यमिक शिक्षण झालं 5वी ते 10वीपर्यंतचं. मी जेव्हा होतो तेव्हा इथं माझं मराठी शिक्षण झालं, नंतर काही सायन्स आलं, आता पण इथे सायन्स आहेत. बट या शाळेने आम्हाला भरपूर शिकवलं, म्हणूनच त्याच भरोशावर आम्ही भरपूर मुलं इंजिनियर झालोत, काही डॉक्टर झालेत, काही शासकीय सेवेमध्ये रुजू झालेत. या शाळेनं भरपूर दिलं आहे आम्हाला. आता आपल्या मराठी शाळा काय होतात की थोडंसं कमी होत आहेत, कारण कॉन्व्हेंट्स आलेत, इंग्रजी माध्यम आहेत. पण खरंच इथे या शाळेत शिकताना आपल्याला असं काही दडपण नव्हतं की यार इतकाच अभ्यास केला पाहिजे. आता तसं कॉम्पिटिशन पण आलेलं आहे, पण खरंच ती आपली पिढी वेगळी होती, आता ही पिढी वेगळी आहे. तर मित्रांनो, फार मजा येते. तर मित्रांनो, आता मी घराकडे निघालो आहे. तर ही अशी माझी शाळा. आणि या शाळेच्या अगदी पुढेच जर आपण बघितलं ना, तर मित्रांनो, जी इथे गावामध्ये एक सिमेंट प्लांट आहे, अल्ट्राटेक सिमेंट प्लांट, तो सरळ दिसतो. मी तो तुम्हाला दाखवतो बघा इथून. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो म्हटलं ना, हीच ती अल्ट्राटेक सिमेंट प्लांट आहे, जिथे या गावातले आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक इथे काम करतात. हा सिमेंट प्लांट आहे, शाळेच्या अगदी पुढेच दिसतो. आणि तुम्ही बघू शकता, हा जो रस्ता आहे तो मित्रांनो हा नांद्या फाट्याहून येणारा रस्ता आहे. आणि ही माझी अशी शाळा. आणि इकडे जो जातो तो आवळपूरला रस्ता जातो, आवळपूरकडे गावाला. तर मित्रांनो, चला म्हटलं माझी मी उच्च माध्यमिक शाळा दाखवून दिली, आता प्राथमिक शाळा पण तुम्हाला दाखवून द्यावं. तर आवळपूरची माझी जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा, जिथे माझं 1ली ते 4थी शिक्षण झालं, तर ती माझी शाळा दाखवतोय बघा तुम्हाला. तर हे आहे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हे त्यांचं पटांगण. मित्रांनो, ही आहे अंगणवाडी. जिथे मुलांना आम्ही लहानपण गेलं खिचडी खाण्यास. आणि त्याच्याच बाजूला हे जे दिसतं हे आता ही इथे प्रोग्राम होत असतात. ही आहे आमची प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवळपूर, जिथे 1ली ते 4थीपर्यंत माझं शिक्षण झालं. ही छान अशी शाळा आहे. आता इकडे ही नवीन बिल्डिंग झाली, इथे जुनी होती. तर अशी आहे इथे छान माझी शाळा, प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. मित्रांनो, माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाव माझं दाखवलं होतं. त्यात एका मित्रांनी कमेंट केली की तुम्ही व्यायामशाळा दाखवली नाही आहे आवळपूरची. तर ती आता मी तुम्हाला व्यायामशाळा दाखवतो बघा आवळपूरची. ती आमची व्यायामशाळा, जिथे व्यायाम करत असतात सर्व मुलं. तर मित्रांनो, ही आहे आवळपूरची व्यायामशाळा, जिम, जिथे मुलं व्यायाम एक्सरसाइज करत असतात. तर हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या पण आठवणी या शाळेशी काही जोडल्या असेल त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. तर मित्रांनो, असेच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहू, अशाच माझ्या गावाच्या काही गोष्टी, माझ्या आठवणी सांगत राहू. तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, टेक केअर, बाय.